काँग्रेसचे नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ सर आहेत। मुश्रीफ सर, मुश्ताक अंतुले यांचा पक्षप्रवेश तुमच्या पक्षात होतोय। खरं तर मुस्लिमांचा बॅरिस्टर AR अंतुले त्यांचे ते जावाई आहेत आणि आज त्यांचा पक्षप्रवेश होतोय। मुळात रायगडचे ते रहिवासी आहेत, त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे यांना किती फायदा आहे आणि अल्पसंख्याक समाजाची भावना काय आहे? बॅरिस्टर अंतुले साहेबांचे ते जावई आहेत आणि आपल्याला माहिती आहे की बॅरिस्टर अंतुले साहेबांनी फार चांगलं काम या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केलं होतं आणि त्यांना मानणारा एक वर्ग आहे। मला ते मुश्ताक अंतुलेंच्या आगमनानं सुनील तटकरे साहेबांना तर फायदा होईलच, परंतु राज्याच्या सुद्धा मुस्लिम समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल असं मला वाटतं। खरं तर आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की काँग्रेस जर सत्तेत आली तर तुमची संपत्ती ही घेऊन मुसलमानांमध्ये वाटली जाईल, असे एक विधान जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। नाही, तसं ते म्हटलेलं नाही। जे घुसपेटी आहेत त्यांच्याबद्दलचा त्यांचा विषय आहे। परंतु कुठेतरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा अहवाल देत त्यांनी हे वक्तव्य केलं मोदींनी। खरं तर या वक्तव्यांकडे मुस्लिम समाजाचे नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही कसं पाहता? नाही, हे त्यांचं वक्तव्य आहे थोडंसं तोडून मोडून त्यांनी समाजापुढे आणलेलं आहे, तसं त्यांचा म्हणण्याचा भावार्थ नाही आहे। जे बाहेरून जे लोक आलेले आहेत त्यांना वाटण्याचा प्रयत्न काँग्रेस करत होते असं त्याला म्हणायचं होतं। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। महाविकास आघाडीमध्ये सर मुश्रीफ सर, तुम्ही कामगार मंत्री होता, तुम्ही स्वतः सत्तेत होता, त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून 3 पक्ष एकत्रित काम करायचं। उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते। काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलं की त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा डाव होता की प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांना कुठेतरी जेलमध्ये टाकण्याचा डाव होता, असं इंटरव्ह्यूमध्ये एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला। आता हे बघा, हे सगळी माहिती गृहमंत्र्याला असणार, गृह खात्याला असणार। ह्याची माहिती काय आमच्यासारख्या मंत्र्याला असू शकत नाही। ज्या अर्थी त्यांनी असं वक्तव्य केलं त्याच्याकडे पुरावे असतील। परंतु तुम्ही त्यावेळेसचे कामगार मंत्री होता, कॅबिनेट मंत्री होता, ह्या संदर्भातल्या काही हालचाली तुमच्यापर्यंत येऊन या गोष्टी मंत्र्यांना माहिती असत नाहीत। त्या विभागाच्या मंत्र्यांना, त्यांच्या खात्याला माहिती असतं। ज्या अर्थी एकनाथ शिंदे साहेबांनी जबाबदारी वक्तव्य केलेलं आहे। आता हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्व खात्याचे प्रमुख आहेत, त्यांना काही माहिती असेल, त्याच्याकडे पुरावे असतील, त्यामुळे ते बोलले असतील। खरं तर आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजून एक खुलासा केलेला आहे की उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यावेळेस शरद पवार यांच्याकडे माणसं पाठवली गेलेली होती उद्धव ठाकरेंनी। या संदर्भातली काही तुम्हाला माहिती आहे, काय तथ्य वाटतं? कारण की नवनवीन खुलासे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना आता एकनाथ शिंदे साहेब हे उद्धव ठाकरेंच्याबरोबर शिवसेनेत होते, त्यांना करेक्ट काय ते माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत। आता त्यांच्या पक्षाची मला काय माहिती असण्याची आवश्यकता नाही। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची काहीतरी खात्री झाली असेल, त्यामुळे ते बोलत असतील। कोल्हापुरातलं राजकारण सर यंदा फारच तापलेलं आहे। खरं तर छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा संपूर्ण निवडणूक लढत जी संपूर्ण हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते। तुम्ही संजय मंडलिकांच्या सोबत उभे आहात महायुती म्हणून, यंदाची निवडणूक किती अवघड वाटते, किती सोपी वाटते काय? नाही, नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये जे पंतप्रधान म्हणून काम केलं आहे त्याच्यावर सगळे लोक खुश आहेत आणि मला वाटतं ह्या फक्त मुद्द्यावर संजय मंडलिक प्रचंड मताने निवडून येतील। परंतु छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार प्रसार जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात होतोय। बंटी पाटील जे त्यांच्या पाठीशी उभे आहेत, काँग्रेसचे जिल्ह्यातले नेते आहेत कोल्हापूरमधले, ते म्हणतात की यंदा आमचा विजय निश्चित आहे, कारण की गेल्या 10 वर्षातलं तोडाफोडीचं राजकारण जे आहे ते स्वतःहून सर्वांनी पाहिलेलं आहे। म्हणून मी श्रीकृष्ण म्हणून संजय मंडलिकांच्या बरोबर आहे, त्यामुळे संजय मंडलिक निवडून येतील।
खरं तर आपण पाहिलं की एक अत्यंत महत्त्वाचं विधान जे आहे ते संजय मंडलिक यांच्या विजयाच्या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. मी कुठेतरी संजय मंडलिक यांचा दूत म्हणून, श्रीकृष्ण म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव होऊन संजय मंडलिक जे आहेत ते नक्कीच निवडून येतील असं सूचक विधान राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.